नमस्ते, मी प्राची प्रशांत राजाध्यक्ष तुमचं मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही विचार करत असाल ना की आज मी ती खुश होऊन का बोलते, तर त्याला खरं तर दोन कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे आज 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन, आणि दुसरं कारण म्हणजे आज आपण आलो आहे आपल्या सिंधुदुर्गातील पंढूर या गावी, जिथे सायन्स पार्क हा खूप मोठा प्रोजेक्ट उभारला जातो आहे। आणि ह्या प्रोजेक्टचे प्रमुख श्री बाळा राणे सर, त्यांच्याकडून आता आपण जाणून घेऊया की या प्रोजेक्टच्या बाबतीत काय काय असणार आहे व कधीपर्यंत हा प्रोजेक्ट तयार होणार आहे। चला तर मग बघूया सायन्स पार्क हा प्रोजेक्ट नक्की काय आहे। नमस्कार सर, सर्वप्रथम तुमचे अभिनंदन। तुम्ही खूप मोठा प्रोजेक्ट आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभारताय, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। मला या सायन्स पार्कबद्दल खूपशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि हा व्हिडिओ बघताय त्या लोकांना सुद्धा जाणून घ्यायची उत्सुकता आहे। धन्यवाद मॅडम। कोणीतरी खूप वर्षांनी मला बोलतं केलं आहे आणि मला बोलायला खूप आवडतं। माझ्या प्रोजेक्टबद्दल सांगेन, आणि हा माझा प्रोजेक्ट नसून हा ज्यांना विज्ञानाबद्दल आवड आहे त्या प्रत्येकाचा हा प्रोजेक्ट आहे। आणि मी फक्त माझा हा प्रोजेक्ट नसून हे माझं स्वप्न म्हणेन, जे किती वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न मी 43व्या वर्षी पूर्ण करण्यासाठी मी पहिलं पाऊल टाकलं आहे। हे तर पहिलं पाऊल आहे असं मी म्हणेन। अजून इथे तुम्हाला काही दिसत नाही आहे, फक्त बॅनर दिसत आहे आणि छोटंसं एक मॉडेल स्वरूपात एक जे काय आम्ही कन्सेप्ट उभा केला आहे ते दिसतं आहे। तर मला एवढंच सांगायचं की 1000 पावलांची सुरुवात एका पावलाने होते, ही तर म्हणेन 10,000 पावलांची सुरुवात आहे, त्याच्यातलं हे पहिलं पाऊल आहे। आणि त्या पहिल्या पाऊलात जशी आज निसर्गाने साथ दिली आहे, धोधो पडणारा पाऊस, आज चांगलं वातावरण लाभलं आहे, निसर्गाने साथ दिली आहे, तशीच तर समाजाने आणि समाजातल्या व्यक्तीने जशी आतापर्यंत साथ दिली तशी जर साथ दिली तर लवकरात लवकर हा प्रकल्प, म्हटलं तर माझं स्वप्न आणि म्हटलं तर इतरांसाठी हा प्रकल्प असेल, माझ्यासाठी हे माझं स्वप्न आहे, हे स्वप्न लवकरात लवकर साकार होईल असं मला वाटतं। थोडं विषयाला धरून अजून मला सांगावंसं वाटेल, कोणताही प्रकल्प किंवा कोणतंही स्वप्न असं जर स्वप्न असेल तर खर्चिक आहे, अशक्य गोष्ट मलाही वाटायची अशक्य, पण जेव्हा अशक्य वाटायची त्यावेळी तो निगेटिव्ह विचार मी दरवेळी काढत गेलो डोक्यातून। आणि फक्त प्लस तेव्हा एक मांझी नावाचा एक चित्रपट मी पाहिलेला आमच्या मित्रांसोबत। म्हणजे ऊर्जा तर पहिल्यापासूनच होती, पण कुठेतरी मोटिवेशनला माणसं जशी लागतात तसा एक सीन पण कुठेतरी नजरेसमोर यावा लागतो। तर त्या चित्रपटात असं दाखवलं आहे, आणि दाखवलं आहे नव्हे, ती सत्यकथेवर आधारित आहे की एक माणूस डोंगर फोडतो। पहिले त्याला लोक वेडे म्हणतात, पण त्यालाच माहिती असतं येस आय कॅन डू दिस, आणि तो करतो। तर हा तसाच प्रवास आहे। त्याला किती वर्ष लागतील म्हटलं तर सांगता येत नाही, पण हे जे काय माझं वेगळं काही कन्सेप्ट आहे, वेगळं स्वप्न आहे, हा वेगळा प्रकल्प आहे, याला जर माणसांनी समाजातल्या जसं आतापर्यंत माझ्या सगळ्या सामाजिक उपक्रमांना साथ दिली, तसा हा सामाजिक धर्तीचा वैज्ञानिक उपक्रम आहे विज्ञानाबद्दल आवड लहान मुलांना, यंग जनरेशनला निर्माण होण्यासाठी। तर ह्याच्यात जर साथ दिली सगळ्यांनी तर माझ्या मते हा 10 वर्ष लागणारा प्रकल्प 5 वर्ष, आणि सरकारी यंत्रणेने आणि सर्व समाजातल्या यंत्रणेने जर साथ दिली तर माझ्या मते 1.5 वर्षात हा पूर्ण होईल असं मला वाटतं। नमस्कार, मी प्राची प्रशांत राजाध्यक्ष तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण इथे आलोत ॲडव्होकेट राजीवजी भिले सर यांच्याशी संवाद साधायला। सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तर सरांचं कायदेशीर आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे, आणि माझं खूप चांगलं भाग्य आहे की आज मला सरांसोबत हा संवाद साधायला भेटतोय। आणि जो आता आपण प्रोजेक्ट बाबतीत मी ते बोलायला आली आहे, सरांबरोबर संवाद साधायला आली आहे, सायन्स पार्क, ह्याबद्दल आता सरांशी आपण जरा संवाद साधूया। मित्रांनो, सायन्स प्रोजेक्ट ही एक नवीन संकल्पना आहे
अशा प्रकारची संकल्पना यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा अन्य कुठे राबवली गेली असं मला आठवत नाही. आणि या आमच्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने नाट्यकर्मी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आहेत, डान्सर मुलं आहेत आणि आता तर IAS IPS व इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आमची मुलं नाव घेत आहेत. परंतु सायन्सच्या बाबतीत बघितलं तर त्या दृष्टीने सुद्धा खूप विचार झाला पाहिजे असं आम्हाला वाटू लागलं. म्हणून या प्रोजेक्टमध्ये बाळा राणे यांनी आपला पुढाकार घेतला आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्ही सायन्स प्रोजेक्टसाठी सुद्धा काम करू शकतो. सायन्स प्रेमी लोकांना एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळावं हे त्यामागचा आमचा हेतू आहे. आणि हे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी बाळा राणे यांनी खूप मोठे श्रम घेतलेले आहेत. प्रत्यक्षात ही प्रेरणाच त्यांची आहे. त्यांनी आपली गोष्ट आमच्यासमोर उघड केली आणि आमच्याकडनं काहीतरी या संदर्भात काम व्हावं अशी बाळा राणे यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आपली जागा उपलब्ध करून दिली. एवढेच नव्हे तर त्यासाठी त्यांनी आर्थिक भारसुद्धा सोसला. आणि या सगळ्यांच्या मागे बाळा राणेंची प्रेरणा असल्यामुळे आणि त्यांचा प्रामाणिक हेतू लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हे भावना आमच्यात निर्माण झाली. आणि या सगळ्या भावनेमधूनच आम्ही हा सायन्स प्रोजेक्ट निर्माण केलेला आहे. आज सायन्स प्रोजेक्टचं आम्ही उद्घाटन करत आहोत आणि या उद्घाटनातून यापुढे हे सायन्स प्रोजेक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि हळूहळू महाराष्ट्रभर प्रसिद्ध होईल अशी आमची इच्छा आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी आपण करावं आयुष्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं. काहीतरी ध्येय घेऊन मनुष्य जन्माला आलेला असतो. असंच झालाय जन्म, आता दिवस ढकलतायत असं ढकलत नसतो मनुष्य. प्रत्येकाचे काहीतरी ध्येय असतात. मी या क्षेत्रामध्ये माझं नाव कमवेन, मी या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करेन, मी या क्षेत्रामधून काहीतरी माझं लक्षात येण्यासारखं काम करेन असं प्रत्येकालाच वाटत असतं. हे राजकीय क्षेत्रात असेल, हे सामाजिक क्षेत्रात असेल, हे त्याच्या धंद्यामधल्या क्षेत्रात असेल, प्रत्येकात असेल. म्हणजे एखाद्या धंद्यात असल्यानंतर सुद्धा त्या धंद्यामध्ये मी अग्रगण्य असावं असं प्रत्येकाला वाटतं. राजकीय क्षेत्रामध्ये उद्या त्याच्या इच्छा असतात. मी सरपंच आहे, उद्या मी आणि मोठा होईन, उद्या मी जिल्हा परिषदमध्ये जाईन, परवा मी आमदार होईन, खासदार होईन, ह्या सुद्धा त्यांच्या इच्छा असतात. सामाजिक क्षेत्रातील लोकांना सुद्धा आपण सामाजिक कार्य करू, आपलं नाव 4 लोकांना समजलं पाहिजे आणि समाजातल्या चांगल्या गोष्टींना उजाळा दिला पाहिजे. या समाजातील चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजे, लोकांना दिसल्या पाहिजेत आणि त्यातल्या अंधश्रद्धा नष्ट झाल्या पाहिजेत असं प्रत्येकाला, सामाजिक कार्यकर्त्याला सुद्धा वाटत असतं. परंतु प्रत्येकाला त्याला वाटत असल्याप्रमाणे यश मिळतंच असं नाही. काही वेळा त्याला यश मिळत नाही आणि मग तो मनुष्य खचून जातो आणि त्यातनंच फार मोठ्या प्रमाणात आत्महत्या घडतात. आपण म्हणतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आत्महत्या खूप कमी आहेत, परंतु तसं नाही आहे. मी ह्या 2 महिन्यात बघितलं, जवळजवळ 10 ते 12 एवढ्या आत्महत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या आहेत. कारण काही असू दे, परंतु आत्महत्या करून मनुष्य मरू शकतो इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि या आत्महत्या करणाऱ्या लोकांची वयोगट हा खूपच तरुणाईच्या जवळपासचा आहे. 40 वर्षाच्या खालील लोकच आत्महत्या करतात. असं का? तर मग मी म्हटल्याप्रमाणे कुठल्या तरी एका ध्येयापर्यंत त्यांना जाता येत नाही आणि म्हणून ते आत्महत्या करतात. पण ध्येय हे कधीही साध्य 30-40 वर्षात होईल असंही नाही. आता या प्रोजेक्टला सुद्धा आम्हाला 28 वर्ष झगडावं लागलं आणि 28 वर्षानंतर या प्रोजेक्ट अजून नावारूपाला आलेला नाही, सुरुवात होते आहे. म्हणजे बाळा राणे यांनी 28 वर्ष श्रम घेतले, पण त्यांनी जर 20व्या वर्षीच ठरवलं असतं हा प्रोजेक्ट होणं शक्य नाही, मी मला संपवतो, तर कसं काय झालं असतं? असं होऊ शकत नाही. या प्रोजेक्टच्या अगदी आपण कुठल्याही प्रोजेक्टच्या अगदी आपण स्टेपवर येतो, एखाद्या पायरीवर येतो आणि त्याच वेळी आपल्याला वाटतं की आपल्याला अपयश मिळणार, म्हणून ती पायरी केली असती तर आपल्याला यश मिळालं असतं, पण तिथंच आपण सोडतो आणि पुन्हा माघारी येतो. हे योग्य नाही. म्हणून कुठेतरी संयम पाहिजे. आपण आपलं बुद्धी शाबूत ठेवली पाहिजे आणि आपल्याला यश मिळणारच आहे असं तरुणांनी ध्येय ठेवलं पाहिजे. मला आणि एक सांगावं असं वाटतं की निष्कारण कुठल्याही राजकारणात अडकू नका. मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, कुठलाही पक्ष तुम्हाला मदत करणार नाही. तुम्हाला मदत तुमचे शेजारी पाजारी लोकच करतील, तेच तुमच्या मदतीला धावतील. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात त्याच्याकरता राजकारण करायचं आणि त्या राजकारणामध्ये आपली शक्ती वाया घालवायची असं कधी करू नका. बघतो आम्ही की निवडणुका आले की एका वड्यासाठी लोक एका पक्षाकडे जातात आणि एका वड्यासाठी झिंदाबाद झिंदाबाद करत आपले
दिवस फुकट घालवतात. असं करू नका. तुमच्या ध्येयाकडे पोचण्याकरता तुम्ही श्रम करा. यश तुमचंच आहे. सर, खरंच तुमच्याशी संवाद साधून खूप चांगलं वाटलं, खूप छान वाटलं. तुमच्याकडून खूपशा गोष्टी मला शिकायला, म्हणजे कमी टायमिंगमध्ये खूपसं काही मला कळालं, शिकायला मिळालं. जसं की आता माझं मॉडेलिंगच्या फील्डमध्ये मी आता सुरू केलं आहे माझं. तर तुमच्याकडून मला ही गोष्ट शिकायला मिळाली की कुठे कोणत्याही गोष्टीची खचून जाऊ नये. जरी आपल्याला नाही जमलं तरी परत पुढे ट्राय नेहमी करत राहिलं पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट मी कमी टाईममध्ये शिकली आहे. आणि परत जर पुन्हा कधी मला टाईम मिळाला तुमच्यासोबत संवाद साधायचा तर मी तो नक्की संवाद साधायला येईन. त्यासाठी खरंच थँक्यू. विचार करण्यासारखी गोष्ट आहे सर. स्वप्न सगळेजणच पाहता, पण तुम्ही सर्वांसाठी स्वप्न बघता आहेत. हा प्रोजेक्ट खूपच सुंदर आहे. तुमच्याकडून काही गोष्टी मी जाणून घेतल्या या प्रोजेक्टबद्दल. ह्या प्रोजेक्टचा फायदा कुणाला आणि कशा प्रकारे होईल? स्वप्न मी पहिल्यापासूनच सांगतोय की हे माझं स्वप्न आहे, पण इतरांसाठी हा प्रकल्प असेल. आता माझ्यासाठी स्वप्न आणि इतरांसाठी प्रकल्प याचा अर्थ मी सांगतोय की प्रकल्प म्हटला की गुंतवणूक आली की मला फायदा काय मिळणार, कोणाला याचा फायदा मिळणार, असा विषय येतो. आणि स्वप्न म्हटल्यानंतर स्वप्नही मर्यादित असतात, की त्याच्यात फायदा हो नुकसान हो हा विषय नसतो. स्वप्नही स्वप्न असतात. स्वप्नपूर्तीचा आनंद वेगळाच असतो. मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या स्वप्नपूर्तीसाठी इतरांनी याच्याकडे प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या प्रकल्पाला आणि माझ्या स्वप्नपूर्तीला लागणार तो पैसा कुठून उभा करायचा. आज कोरोनासारखी महामारीने आर्थिक व्यवस्था कोलमडीला आलेली आहे. अशा अवस्थेत कोणाकडे पैसे मागायचे का, सरकारकडे पैसे मागायचे का, महाराष्ट्र सरकारकडे मागायचे का, दिल्ली सरकारकडे मागायचे का. आता सरकार आणि सरकारी यंत्रणा कोणाहीकडे जर पैसा मागायचा झाला तर एवढं काही पटवून द्यावं लागतं. किंवा एखाद्या बँकेकडून जर कर्ज घ्यायचं झालं तर कर्ज मिळालं म्हणजे मी काहीतरी माउंट एव्हरेस्टचं शिखरच गाठलं एवढं त्या आनंद होतो. म्हणजे त्याच्या फॉर्मॅलिटीज एवढ्या असतात की बाबा नको, मी नॉर्मल लाईफ बाबा जगतो. मग हा तर प्रश्न गेली कित्येक वर्षापासून मला भेडसावत होता. पण विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर हेल्थ पॉवर पण मिळते. पैसा नसल्यामुळे पाहिलेल्या स्वप्नाला स्वप्नपूर्ती करण्यासाठी किंवा प्रकल्प पूर्तीकडे वाटचाल करण्यासाठी वयाची 43 वर्ष मला गाठावं लागलं. म्हटलं तर लॉस आहे, वेळेचा लॉस. पण मी म्हणतो माझा लॉस काय झाला नाही तसा. संघर्षाची वेळ आली तेव्हाही बरंच काही शिकायला मिळालं. आणि संघर्ष जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल करतो किंवा आपण प्रयत्न करतो, सतत धडपड करतो, त्यावेळी त्याच्यात निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारची माणसं आपल्याला बघत असतात. तर त्याच्यातल्या निगेटिव्ह माणसंही त्रास देण्यासाठी असतात आणि पॉझिटिव्ह माणसंही त्रासातून बाहेर काढण्यासाठी असतात. तर माझ्या लाईफमध्ये जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा अडचणीला मला साथ देणारी माणसं भेटली. त्याच्यामुळे अजूनपर्यंत मला कुठची अशी म्हणतात ती अडचण अशी कधी भासलीच नाही. त्याच्यामुळे स्वप्नात विलंब झाला, ह्या अडथळे खूप आले, त्याच्यामुळे विलंब आला. पण या स्वप्नाला दिशा, मला जो माझा ट्रॅक आहे म्हणजे स्वप्नांशी मला कधी कॉम्प्रोमाइज करावी लागली नाही. कारण वेळोवेळी फुल न फुलाची पाकळी, कोणी आर्थिक स्वरूपात मला मदत केली, प्रत्यक्ष कुठे कायद्याचे गोष्टी असतील किंवा कोणत्याही गोष्टी कुठेही असू देत. इवन पोलिसांनी पण मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. आतापर्यंत विज्ञान विषय धरून बरेच छोटे छोटे इव्हेंट मी केले. इव्हेंट म्हणता येणार नाही, म्हणजे छोटेसेच कार्यक्रम केले. त्यावेळी कायदे विषयातली मंडळी असायची माझ्याबरोबर, पोलिसी व्यवस्थेतील असायची, बऱ्याच क्षेत्रातील मेडिकल क्षेत्रातली असायची. मी ठाण्यापासून बऱ्याच ठिकाणी असे छोटे मोठे कार्यक्रम केले. त्याच्यात माणसं जोडत गेली आणि त्यांनी बघितलंय की येस, ही व्यक्ती काहीतरी करू शकते, ह्याच्यासाठी आपण साथ दिली पाहिजे. तरच मी विसरणार नाही. येत्या पुढच्या काही काळात त्या सगळ्यांची नावच मी जाहीर करतोय की का मी आणि कोणामुळे मी उभा राहिलो. त्यांची सगळ्यांच्या उपकारांची जाण ठेवूनच हा या प्रकल्पाचा पुढचा टप्पा मी सुरू करतोय. तर मला एवढंच सांगायचं की ह्या प्रकल्पाचा मुद्दा असा आहे की ह्या प्रकल्पात येणाऱ्यांसाठी त्यांना काय फायदा असेल. तर मला एवढंच सांगायचं की उद्या भविष्यात हा जर डेव्हलप होतोय, मी डेव्हलप माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. बाजूलाच आमच्या एका मित्राने इको टुरिझम छान प्रकल्प केलेला आहे. तर त्या इको टुरिझमला सायन्स टुरिझमची जर जोड देता आली तर त्या इको टुरिझमला आपण काहीतरी एक पूरक देऊ शकतो.
आपल्या इकडे पद्धत आहे, एकाने एक दुकान चालू केलं की दुसरा तसलंच बघून दुकान चालू करतो आणि त्याच्याशी पुन्हा कॉम्पिटिशन करत राहतो. त्याचा विचार नाही करत बाजारपेठेत, अरे मार्केटमध्ये येणारी माणसं 10, मी तेच केलं तर माझा आणि त्याला जर विभागले गेले तर हे दोघांचाही बिझनेस कोलमडणार. तर असं होऊ नये म्हणून दुसऱ्याचा आहे जो ॲग्रो टुरिझमचा प्रोजेक्ट, मग तसाच आपण न करता थोडं त्याचं टच असलेला सायन्स टुरिझम हा याला जोड देण्यासाठी हे उचललेला मी एक वेगळ्या पद्धतीने एक पाऊल. तर सर, तुम्हाला ही कल्पना कशी सुचली? थोडासा वैयक्तिक प्रश्न विचारते. तुम्ही लहानपणी असताना अशा अनेक गोष्टींचा शोध तुम्ही लावायचा प्रयत्न केला असेल, तर त्यामुळे तुम्हाला घरातून, शाळेतून, सर्वांकडून थोडासा ओरडा म्हणजे खायला मिळालाच असेल, जोक ऑफ पार्ट. बट सर, तुम्हाला याबद्दल म्हणजे काय सांगायचं आहे? असं काय तुमच्या बाबतीत घडलं आहे का? छान प्रश्न विचारलात मॅडम. मला हसू आलं की सुरुवात कशी झाली. सुरुवात त्याची अशी झाली, थोडे गमतीदार किस्से आहेत. आमच्या वडिलांचं स्पेअर पार्टचं शॉप होतं पानबाजार कुडामध्ये. म्हणजे कोल्ड्रिंकचं त्यांनी नंतर सुरू केलं. तर त्यावेळी 3 व्हीलर रिक्षा टेम्पो असं असायचं आणि त्यावेळी त्याचे पार्ट, त्याचं स्पेअर पार्टचं शॉप होतं आमचं. तर जेव्हा मी चौथीत, मला आठवतं आहे की 3री-4थीत मी होतो, त्यावेळी घरात जसं धान्याचा स्टॉक असतो हॉटेलच्या किचनमध्ये, तसं आमच्याकडे आमच्या 2 खोल्यांमध्ये स्पेअर पार्ट सगळं भरलेलं होतं. कारण वडिलांनी नुकतंच शॉप बंद केलेलं होतं आणि कोल्ड्रिंकचं शॉप चालू केल्यामुळे काय झालं की जेवढं काही मटेरियल पडलेलं होतं घरात, ते सगळंच काही त्यांना सुरक्षित ठेवता आलं नाही माझ्यापासून. बरंच काही असं उघड्यावर पडलेलं असायचं. आणि त्यावेळी मला आठवतं, त्यावेळी साधी अशी ती दप्तरं असायची क्लिपवाली. त्यावेळी वडिलांचे, आम्ही दोन्ही मुलं लाडके असल्यामुळे आम्हाला हवं ते द्यायचे. ते असं गुबगुबीत त्यावेळी काळाचे 2 क्लिप अशा आतमध्ये लॉक करणारं असं ते दप्तर, म्हणजे काही ठेवा तसं पटकन दिसणार नाही असं. तर त्यावेळी मी काय करायचो की त्या दप्तरात हळूहळू कोंबायचो, त्याच्यातल्या थोड्या वायरी उचलायच्या गपचूप. म्हटलं तर ती चोरीच होती. ती स्वप्नपूर्तीसाठी ही चोरीच झाली म्हणता येईल. मी ते मान्य करतोय, ती चोरी केली वडिलांना न विचारता आणि आईची नजर चुकवून. आई तर घरातच असायची गृहिणी असल्यामुळे. त्यावेळी छोटे बल्ब, छोट्या वायरी काढणं आणि सेल तर त्यावेळी मिळायचे, आपल्याला माहिती आहे. त्यावेळी निप्पो, एव्हरीडे सारख्या कंपन्यांचे मोठे सेल मिळायचे. मग त्यावेळी ते अभ्यास कमी आणि त्या टेवल्या जास्त करायचे. 1दा-2दा पकडला गेलो. कसा मार खाल्ला तो आज सांगत नाही. तर आणि त्याच्यानंतर ठरवलं की ह्याच्यासाठी पण आपल्याला एक जागा लागेल, म्हणजे अड्डा. मग मी असा एक छुपा अड्डा तयार केला की थोडं त्याच्यातलं सामान काढायचं, कुठेतरी दुसरीकडे न लपवायचं. आणि असा करून तो अड्डा, म्हणजे असा जसा हा प्रोफेशनली अड्डा म्हणता येईल, तसा तो एक चोरी करून तयार केलेला अड्डा. म्हणजे तिथे आपल्याला बाबा कोणाचा लक्ष असताना आपण काहीतरी ते केलं पाहिजे. आणि तेव्हापासून लागलेली सवय गपचूप काहीतरी रिसर्च करायचा, उलटं काहीतरी करायचं, ती लागलीच सवय. काही सवयी जात नाहीत तशा वयाच्या 43 वर्षानंतर सुद्धा अजून ती गेली नाही. उलट आता प्राऊडली सांगतो की येस, मजा वाटते त्या सवयीमुळे. म्हटली तर मला ती नशा आहे रिसर्च करणं. मला ह्या रिसर्च पोटी मला कित्येक वेळा मी एकटा पण राहतो. वेगळ्या काही धून्स लावायच्या, हेडफोन लावायचा कानात आणि वेगळी क्रिएटिव्ह क्रिएशन्स अशी डिझाईन करायची. माझ्या कल्पकतेतून डिझाईन केलेली 350च्या वर अशी माझे डिझाईन्स आहेत, ज्याचं मी पेटंट नाही केलं, पण भविष्यात पेटंट करण्याचा माझा विचार आहे. त्याची निवडक काही डिझाईन्स आहे. हे सगळं सांगताना कोणाला मला काही जण म्हणतात तू सायंटिस्ट आहे का. मी म्हटलं, त्यांना मी सांगतो, सगळ्यांनाच उत्तरं देत नाही. जे खरोखरच दर्दी बाय हार्टली विचारतात त्यांना मी सांगतो, नाही मी एवढा मोठा नाही आहे जर तुम्ही मला सायंटिस्ट म्हणत असाल. हां, पण नक्की आहे की सायन्समध्ये इंटरेस्टेड आहे मी, नॉट सायंटिस्ट, पण सायन्समध्ये इंटरेस्टेड असलेला एक मी असा आहे. आणि बोलण्यासारखं खूप आहे, पण कॅमेरासमोर असताना सगळंच आठवून सांगितलं तर पुन्हा एकदा दुसरा एक असा मुद्दा सांगतो
आता हे सगळं करत असताना आपण जेव्हा आपण स्वप्न बघतो की असं आपल्याला करायचं आहे, ह्याच्यात करिअर करायचं आहे किंवा, आणि हे करिअर म्हणून स्वप्न नाही, एक हॉबी 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 मला एक पूर्ण करायची होती. पण ह्याला म्हटलं एक आपण करतोय टिवल्या बावल्या, माझ्या भाषेत त्या टिवल्या बावल्याच होत्या. ग्रामीण भागात राहिलेलो असल्यामुळे शहरी भागात जरी राहिलो तरी ग्रामीण लँग्वेजमध्ये जर सांगायचं तर ह्याला टिवल्या बावल्या म्हणतात, त्याला संशोधन म्हणत नाही, काहीतरी असं करत राहणं. तर ह्या टिवल्या बावल्यातूनच त्याला म्हटलं एक परफेक्शनपणा आला पाहिजे, आपण ह्याच्यात काहीतरी शिकलं पाहिजे, व्यवस्थित शिकलं पाहिजे, टेक्निकल कोर्स वगैरे केला पाहिजे. आणि त्या दिशेने मी हट्ट सांगितला, माझा हट्ट नव्हे, पहिला तो माझा विचार होता, माझ्या वडिलांना सांगितला. तर वडील म्हणाले तू काय पण कर, पण लांब कुठे जायचं असेल तर तुला मी जायला देणार नाही. काळजीपोटी त्यांनी सांगितलं, प्रेम होतं त्यांचं, काळजीपोटी त्यांनी एक मर्यादा घालून दिलेली. असं आता जसं सोशल डिस्टन्स कोरोनामुळे लागलंय, तेव्हा करोना हा एक शब्द माझ्या घरातून होता. करू नकोस तू हे, जर तू माझ्यापासून लांब जात असशील तर तू जवळच्या अंतरात, तुला कुठे ITI करायचं असेल तर अंतर शोध. सावंतवाडीचं दाखवलं त्यांना, ते म्हणाले नाही अजून कुठे जवळचं शोध. मग मीच शोध घेतला तर डॉन बॉस्को पिंगोळी जवळचं सापडलं आणि मी तो हट्ट माझा त्यांना सांगून पूर्ण केला. हट्टाची कहाणी खूप वेगळी आहे. 2 दिवस मी जेवलो नाही होतो. आई सांगत होती तू हे करायचं नाही, तू चांगला शिक, तुझं शिक्षणात चांगलं करिअर आहे. मी म्हटलं नाही. म्हणजे स्वप्नपूर्तीसाठी केलेला हट्ट, आणि त्या हट्टासाठी मी 3 दिवस घरात जेवलो नाही होतो आणि त्याच्यानंतर ती मागणी माझी पूर्ण. अखेर माझ्या हट्टाला आणि मी हट्टापायी केलेल्या उपाशी राहण्याला मला न्याय मिळाला. वडिलांनी सांगितलं चल बाबा तुला डॉन बॉस्कोमध्ये ॲडमिशन करून देतो. पहिला काळ माझा खूप हार्ड गेला, पहिल्या वर्षातला, कारण तिथे मला जे आवडत नाही तेच नेमकं होतं. वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा विषय, 6 पानं भरायची आमची. असं वाटत होतं अरे स्वप्नपुरतंच हे बघण्यासाठीच बरं होतं, हे नको होऊया. पण प्रेस्टिज इश्यू तेव्हापासून मी जपला. मी म्हटलं वडिलांच्या समोर मी नजरेत खाली जाणार, आईच्या समोर जाणार, आणि आयुष्यात प्रत्येक वेळी ते सांगतील ते ऐकावं लागणार, कारण माझंच चुकीचं होतं. माझं हट्ट माझ्यासाठी आणि परवडणारं नाही होता असं मी दाखवून दिलं असतं. मी रात्रंदिवस मेहनत केली, अभ्यास केला, आणि त्या डॉन बॉस्कोच्या शाळेचा मी लाडका विद्यार्थी झालो. अनेक लाडके विद्यार्थी आहेत, मी नाही म्हणत, पण त्या लाडक्या विद्यार्थ्यांमधला माझे ITIचे शिक्षक डॉन बॉस्कोचे रेगे सर यांचा नक्कीच मी लाडका विद्यार्थी म्हणून राहिलो. तर तुम्ही खूप मनमोकळेपणाने मजेशीर संवाद साधताय. मला खूप बरं वाटतं तुमच्याशी चर्चा करून. मी माझ्या पुढच्या प्रश्नांवर येते. तुम्ही या प्रोजेक्टसाठी तुमचं वेळेचं नियोजन कसं कराल? वेळ प्रकल्प म्हटला तर टाईम टेबल प्रमाणे केलं पाहिजे, आणि स्वप्न म्हटलं तर वेळेच म्हणजे संपूर्ण वेळच दिला पाहिजे. तर माझ्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो, हा प्रकल्प नसून ही माझी स्वप्नपूर्ती आहे. त्याच्यामुळे वेळेचं म्हणाल तर मॅडम मला एवढं सांगायचं आहे की आपण कामासाठी वेळेचं नियोजन करतो, पण स्वप्नांसाठी वेळेचं नियोजन करावं लागत नाही. तर ते पूर्ण वेळ हे त्या स्वप्नपूर्तीसाठी आपण देतो, पूर्ण आयुष्य देतो. तर मी तर मागची 43 वर्ष जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून जे कुतूहल जिज्ञासावृत्ती चालू झाली तेव्हापासूनच मी वेळ देतो आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आणि मला असं सांगायचं आहे की आता राहिली गोष्ट आजपासून पुढे, म्हणजे आज 15 ऑगस्ट 2020 पासून पुढे वेळेचं नियोजन कसं असेल, तर ह्याच्यासाठी मी वेळ कमी देतो आहे. माझ्यासारखे ज्यांना विज्ञानाबद्दल आवड आहे त्यांनी यावं, जेणेकरून सगळ्यांचा वेळ इथे जर थोडा जर खर्ची झाला तर कमी वेळेत हा प्रकल्पही सक्सेस होईल. आणि ज्यांना स्वप्नपूर्ती सायंटिफिक किंवा क्रिएटिव्हिटीमध्ये करायची आहे त्यांनाही एक व्यासपीठ देता येईल. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की हे माझं स्वप्न माझं राहिलेलं नसून हे सर्वांचं आहे. आणि ज्यांना वाटतं अशाच स्वरूपाचं आपलं पण स्वप्न आहे, त्या सगळ्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासासाठी सगळ्यांनी एकत्र आल्यास स्वप्नपूर्तीचा प्रवास खर्चिक न होता सहज सोपा होईल. त्याचा आर्थिक खर्च पण त्याचा कमी होईल असं मला वाटतं आहे. आणि त्याच्यासाठी नेमकं कसं माझं नियोजन आहे येत्या लवकरच मी एक्सप्लेन करतो आहे. हा प्रोजेक्ट कसा चालेल, त्याला फंड कुठून येईल, प्रत्येकाने वेळ कसा द्यायचा आहे, मी वेळ त्याच्यात कसा देणार आहे, ह्याचं सगळ्याचं नियोजन आणि त्याच्याबद्दल नियोजनात्मक पूर्णपणे संवाद मी इतर व्ह्युअर्स
आणि माझे कोण कोऑपरेटर आहेत त्यांच्याशी मी साधणार आहे. सध्या मी तुर्तास एवढंच सांगतो की रात्री लोक जेव्हा झोपतात आणि सकाळी उठतात तेवढा जो काही वेळ आहे तो सगळा मी रिसर्चसाठी देतो अजूनही आणि शेवटपर्यंत देत राहणार. कारण हे नुसतं सायंटिफिक म्हणजे फक्त इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक हा इथे विषय मर्यादित नाही आहे. सध्या मी वेगवेगळ्या विषयांवर असं रिसर्च करणं चालू केलं. पहिल्यापासून कुतूहल तर होतंच. त्याच्यात सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर विषय मी असा पकडला आहे की सुसाईड माणूस का करतो. पुन्हा त्या मूळ मुद्द्याकडे मला जावंसं वाटेल. सुसाईड आत्महत्या चांगले आहेत ते आत्महत्या जेव्हा होते ते का, तर त्याची रिझन्स वेगवेगळी शोधून काढली. त्याच्यात त्याचे काही निष्कर्ष आहेत ते मी लवकरच सांगणार आहे. स्वतःचा एक यूट्यूब चॅनल मी सुरू करतो आहे सायंटिफिक स्पेशल, ज्याच्यात फक्त सायन्सबद्दल बोललं जाईल. सायन्समध्ये ज्यांना आवड आहे ते त्याच्यात येतील, त्यांच्या मुलाखती होतील, जे कोऑपरेट करतील त्यांच्या पण होतील. आणि थोडक्यात आपल्याला एकच माझ्या स्वप्नपूर्तीतून मला एवढंच सांगायचं आहे, वेळ मी देतोय तो ह्या माझ्या स्वप्नपूर्तीसाठी. आणि बाकीच्यांनी जो वेळ द्यावा ज्यांना विज्ञानाबद्दल आवड आहे त्यांनी ह्या प्रकल्पपूर्तीसाठी वेळ द्यावा असं मला वाटतंय. आणि जो वेळ देईल त्याला नक्कीच काहीतरी साध्य होईल याची मला खात्री आहे. कसं आणि का आहे हे कमी वेळेत सांगण्याचा विषय नाही आहे. मी प्रॅक्टिकली काही एपिसोडमध्ये मी ते सांगतोय. प्रॅक्टिकली त्या स्पॉटला नेणं, मॉडेल कसं काय करता येईल, म्हणजे असं टोटल. आज फक्त मी एवढंच सांगतोय, उरलेलं आयुष्य मी, आज माझं वय वर्ष 43 आहे, उरलेलं संपूर्ण आयुष्य मी लोकहितासाठी आणि यंग जनरेशनच्या स्वप्नपूर्तीसाठी संवाद साधण्यासाठी, मग तो शासन स्तरावर असेल, पोलिसांशी असेल, सामाजिक कार्यकर्त्यांशी असेल, सामाजिक संस्थांशी असेल, इवन राजकारणी पण जे समाज परिवर्तन घडवू इच्छितात त्या सर्वांशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन. इतरांची स्वप्नपूर्ती होण्यासाठी मी हे करेन. आणि इतरांची स्वप्नपूर्ती का नाही होत ह्याच्यासाठी पण मी एक संशोधन जे काही आहे ते माझं मी चालू ठेवतोय. त्याच्यामुळे उरलेल्या लाईफमध्ये संवाद साधणे लोकहितासाठी, देशहितासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकहितासाठी आणि देशहितासाठी वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करणं. ह्या दोन गोष्टींसाठी मी उरलेलं लाईफमध्ये पूर्ण वेळ मी खर्च करतो. तर सर, एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी तुमच्या स्वतःच्या मालकीच्या प्रॉपर्टीमधून तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की पैसा मिळवावा वगैरे? प्रश्न काळजाला हात घालणारा असा म्हटलात तरी चालेल. कारण कोणत्याही स्वप्नाला एक बेस असावा लागतो आणि प्रकल्प म्हटला की त्याला जमीन ही लागते. मला एवढं म्हणायचं आहे, तुम्ही एक शब्द मला म्हणालात की मालकी. मुळात माझ्या मालकीचं काय नाही. जे मला मिळालं, ज्या ठिकाणी आपण बसलो आहे पंदूरमध्ये, ते वारसा हक्काने मला मिळालं. आता जर तुम्ही मॅप बघाल हे जे आहे तर दिसतंय भरपूर, पण ह्या वारसा हक्कामध्ये जे पिवळ्या कलरने जे डॉट केले आहेत तेवढा आमच्या आजोबांचा हिस्सा. त्याच्यातला जो काय मला उरेल त्या हिश्श्यातलं वारसा हक्काने जे काय मिळतं आहे त्याच्यातलं मी काही आर्थिक व्यवहार आहेत जे वडिलांपैकी जे होते त्यांचे क्लिअर करून जो उरलेला जो हिस्सा असेल तो पूर्णतः मी असं म्हणेन की पूर्ण तो मी वापरतोय. कारण मी एवढंच सांगेन, मुळात आपल्याला जे मिळालं आहे ते आपण प्रॉपर्टी म्हणून वापरायचं की प्रयत्नासाठी वापरायचं. तर मुळात आधी पहिल्यापासूनच मला पैशाचाही मोह नसायचा आणि प्रॉपर्टीचाही नसायचा. कारण लहानपणापासून आमच्या घरात काही असं वातावरण होतं की वडिलांशी तेवढी माझी मैत्री नव्हती. आणि मैत्री नव्हती म्हणजेच आपण आज जो मी म्हणतोय संवाद साधतोय तो संवाद नव्हता. अन्न वस्त्र निवारा सगळ्या व्यवस्था त्या पुरवायच्या, सगळ्या गरजा पुरवायच्या, पण लागतं काय तर एक संवाद. वडिलांचा मुलाशी, मुलाचा वडिलांशी किंवा आईशी लागतो संवाद, तो फार कमी मिळायचा. त्याला अनेक कारणं होती, आज ती कॅमेऱ्यासमोर सांगणं उचित नाही. तर मला एवढंच सांगायचं की तेव्हापासून मी एका गोष्टीचा भुकेला राहिलो, तो म्हणजे संवाद आणि संवादात्मक प्रेम. त्याच्यामुळे जेव्हा मला चांगल्या लोकांशी संवाद साधायला मिळाला माझ्या बॅड पॅचमध्ये, तेव्हा गुड पॅचमध्ये त्यांनी प्रेम पण मला दिलेलं आहे. अशा सगळ्या माणसांशी सहवास मधला माझा एक खूप संघर्षाचा आणि बॅड पॅच होता. मला माझा एरिया सोडून जावा लागला होता. बऱ्याच संघर्षानंतर मी पुन्हा आलो. तेव्हा एक कळलं, ही प्रॉपर्टी, हा पैसा
प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कामी येईल डाऊटफुल आहे, पण एक 100% खात्री आहे. पण तुमच्यात काही गुण असतील, तुमच्यात काही टॅलेंट असेल आणि तुमच्यात खरेपणा असेल, सगळ्यात मोठी गोष्ट खरेपणा आहे, तर तुम्हाला कोणतरी समाजातली खरी माणसं येतात आणि हेल्प करतात. हेल्प ती पैशासाठीच असते असे नव्हे. त्यांना प्रत्येकाची एक नजर आहे, त्या नजरेत तुम्ही स्कॅन होता आणि त्या स्कॅनिंगमध्ये जर टिकलात तर तुमची स्वप्नच नव्हे, भले भले प्रकल्प पण यशस्वी होऊ शकतात. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं की मला जेव्हा बॅड पॅच होता तेव्हा माझी प्रॉपर्टी कामाला आली नाही, मला ती माणसं कामाला आली. मग अशीच माणसं जी इतरांसाठी काय हेल्प करू इच्छितात किंवा माझ्यासाठी ज्यांनी आतापर्यंत हेल्प केली त्यांना पहिलं मी प्रायोरिटी देईन की ह्या स्वप्नामध्ये तुम्ही पण सहभागी व्हा, तुम्ही प्रकल्प म्हणून पहा त्याच्याकडे आणि तुम्ही या. मला ह्या प्रॉपर्टीतलं काही नाही राहिलं तरी चालतं, मला इथे स्वार्थ साधायचा नाही आहे, मला इथे माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. कारण लक्षात ठेवा, ही प्रॉपर्टी आजची उद्याची परवा याला वारसदार फक्त एकच राहतील. माझ्या हिश्श्याच्या बाबतीत मी सांगतोय ते म्हणजे विज्ञान किंवा क्रिएटिव्हिटी ज्यांना करिअर करायचं आहे तेच माझे वारस राहतील. आणि जे समाजहितासाठी संघर्ष करतात किंवा समाजहितासाठी प्रत्येक चळवळीत किंवा प्रत्येक चांगल्या सहकार्य प्रत्येक उपक्रमात भाग घेतात, म्हणजे थोडक्यात समाजाशी जे देणं लागतात आणि जे देत आहेत समाजासाठी त्यांना मी वेलकम करेन आणि ते या माझ्या प्रॉपर्टीचे आणि माझ्या हिश्श्यात मिळणाऱ्या वाट्याचे वारसदार असतील. थोडक्यात माझ्या प्रकल्पाचे आणि माझे स्वप्नांचे ते भागीदारच असतील असं मी स्पष्टपणे सांगतोय. त्याच्यामुळे मला प्रॉपर्टीचा मोह नाही, पण मला मोह जो आहे तो माझ्या स्वप्नपूर्तीचा आणि त्या मोहाला मी कधीही आवर घालणार नाही. आणि हा तर एक प्रकल्पाचा एक पहिला शुभारंभ आहे आणि 2-3 ठिकाणी मला काही समाजहितपर माणसांनी मला जमीन ह्या अशा प्रकल्पांसाठी देऊ केली आहे. खरोखर मी ईश्वराचे आभार मानतोय, त्या अशा देवमाणसांचे आभार मानतोय. हा माझा प्रकल्प मी 10% जरी मी सक्सेसमध्ये पहिल्या स्टेपला आणून दाखवल्यानंतर मला सहकार्य करणारे आणि मला प्रेम देणारे आणि माझ्यावर कौतुकाची पाठ माझी थोपटणारे नक्कीच माझ्यासाठी धावून येते याची मला खात्री आहे. माझ्यावर, माझ्या प्रयत्नावर आणि माझ्या खरेपणावर विश्वास आहे. जर सर खरोखरच जर एखादा स्टुडंट किंवा एखादी व्यक्ती जर आली सायन्स पार्कमध्ये कोणत्या नवीन गोष्टीचा शोध लावायला आणि जर त्याने विचारलं तर जागा देणार का, तर तुमचं काय उत्तर असेल त्यावर? खूप हृदयातला माझा प्रश्न विचारला. पहिली गोष्ट म्हणजे मी त्याला पहिली मिठी मारेन. जर का तर अरे बाबा ठीक आहे, माझ्यासारखा एक वेडा कोणतरी मला भेटला, तो एक स्वर्ग सुखच असेल ते माझ्यासाठी. आणि पहिलं म्हणजे वेलकमचा माझा तो तसा फंडा असेल. पहिलं त्यांना विचारेन तू जेवलास, कारण रिसर्चला पहिलं पोटभर अन्न लागतं. मग त्याच्यासाठी मी असं करतो आहे की ज्यांना इथे यायचं आहे त्यांना यायचंच आहे आणि नुसतं सांगायचं नाही आहे, प्रूव्ह इट. मग प्रूव्ह करण्यासाठी एक ठराविक एक सेट आपण ठेवली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय ते दाखवा. आणि ते जर भावलं मला तर मी काहीतरी पॅकेज जे असणार ते सांगणार. पैशाचं नाही आहे. तुम्ही इथे आलात आणि इथे वेळ दिलात तर काय करू शकता, तुमच्या करिअरसाठी त्याचा उपयोग होणार का. मग ते कुठच्याही इथे वयाचं मर्यादा नाही. जो रिसर्च करतो तो वेगळाच असतो, त्याच्या वयाशी रिलेटेड काही नाही आहे. कारण त्याला ॲक्टिंग करायची नाही आहे किंवा डान्स करायचा नाही आहे, त्याला फक्त क्रिएशन डिपेंड ऑन आपल्या मेंदूवर सगळं डिपेंड आहे. आणि मेंदूची परिपक्वता, तुम्ही बोलता कसा, वागता कसा आणि सायंटिफिकच्या बाबतीत काय तुम्ही टी व्हीला बोलण्यासारखं. मी त्याला संशोधन म्हणत नाही. मी सरळ प्रश्न विचारेन काय टी व्हीला बोलला आयुष्यात केलं, तर त्याच्यात जर उत्तर त्याची थोडक्यात इंटरव्ह्यू मी घेईन 10 मिनिटाचा. कारण मी द्यायला बसलो आहे म्हणून. कदाचित माझ्यापेक्षा कोण मोठेही असतील, रिस्पेक्टफुली मी प्रत्येकाच्या वागेन, सन्मानाने त्यांना सन्मानाचं एक व्यासपीठच देईन. आणि मी माझं हे ऐकायला तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की खरंच तसा सायन्समध्ये आवड असणारा आणि काहीतरी करणारा असेल तर त्याच्यासाठी मी उरलेला लाईफच देईन, माझा लाईफ पार्टनर बनवेन. मला लाईफ पार्टनर भरपूर हवे, मला 1 आणि 2 नको, पण ते क्रिएटिव्ह आणि सायंटिफिक विचारधाराचे असतात. तर मला सायन्स हा सब्जेक्ट तसंही म्हणजे आवडत नाही आणि एवढं मला काही माहीत नाही आहे सायन्सच्या बाबतीत. जर मला कधी ह्या प्रोजेक्टमध्ये इथे यावंसं वाटलं तर मग आम्हाला येता येईल ना? तुमचं अभिनंदन.
कशाला, तर तुम्ही पहिलं खरं सांगून टाकलात की सायन्समध्ये आवड नाही. आणि खरं मी पण सांगतो, आता सायन्समध्ये मलाही आवड नाही, पण कुतूहलामध्ये आवड आहे. त्याच्यामुळे इथे 2 पर्याय आहे. तुमच्यासारखेने कोणी म्हटलं की मला बाबा आवडच नाही आहे, तुम्ही यायचं का? नक्की या. कारण तुम्ही आवड नाही आहे पण आलात तर तुमच्यातली एक जिज्ञासावृत्ती वाढेल. अरे हे यंत्र आपण बघितलेलं, पण हे असं केलं, असं होऊ शकतं का? असं. आणि प्रत्येकात संशोधक असतो जागा. कुतूहल हे प्रत्येकात असतं. डोकावून बघायची सवय, आपण त्याला मराठीत म्हणतो. काय दुसऱ्याच्या घरात डोकावून बघतोय, ते दुसऱ्याच्या घरात डोकावून न बघता दुसऱ्याने काय चांगलं केलं आहे त्याच्यात जर डोकावून बघितलं तर तुमच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळते. आणि तुमच्यासारखे पर्सनॅलिटी असलेल्या म्हणजे क्रिएटिव्हिटीमध्ये येऊ शकतात. तर मी एक असं फोल्डर तयार केला आहे की माझ्याकडे कोण आला तर पटकन मी त्याला कुठच्या फोल्डरला घ्यायचं, क्रिएटिव्हिटी की सायंटिफिक. तर तुम्ही जर आला तर पटकन मला तुमच्याकडे बघूनच कळतं, नाही नाही हे सायंटिफिक नाही, हे क्रिएटिव्हिटी. मग क्रिएटिव्हिटी आणि सायंटिफिकमधली जर तुमची ही एक तुलना जर म्हणजे त्याला परफेक्ट रेशो जर जुळला तर तुम्हालासुद्धा घरी जाताना किंवा मधल्या प्रवासात इथून जाताना किंवा इथे पुढच्या वेळी येताना असं सुचेल, अरे मी बघत होती तुमच्यासारखी नव्हे सगळ्याच स्तरातली माणसं आली पाहिजे. तिथे वयाची मर्यादा नाही आहे, तुम्हाला विषय आवडतो की नाही हे नाही, नेमकं मी काय करतोय की फक्त बोलतच राहतोय ते प्रॅक्टिकली आधी बघायला या. तुम्ही आज माझ्याशी संवाद साधला, पुन्हा 2 वर्षांनी नको, मी तर म्हणेन दर 7-7 दिवसांनी मुद्दाम फेरी मारा आणि तुम्ही इतरांना सांगा. एक तर मी काय करत नसेल तर सांगा, हा करत काही नाही, फक्त बोलतच असतो कॅमेऱ्यासमोर. किंवा पुढच्या वेळी जर तुम्हाला ते रिझल्ट दिसलं तर नक्की सांगा. आणि सांगताना तुमच्यात एक नजर बदलली आहे तुमची आणि तुम्हाला कळेल, अरे ह्यांच्यासारखाच एक कोणतरी आपल्या शेजारी एक असा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ती काहीतरी असं क्रिएटिव्ह करते, तिला येताना पुढच्या वेळी मी घेऊन येईन. एवढं सोपं काम केलं तर तुम्हाला तुमचा या प्रकल्पाला हातभार लागला. मी तर म्हणतो खारीचा वाटा उचला. रामाचा सेतू बांधताना खारीने खूप त्याचं महत्त्व होतं. तुमचा खारीचा वाटा एकच असेल की तुम्ही सांगत चला. ह्या प्रकल्पाबद्दल जेवढं सांगाल, उत्सुकता वाढवाल, तेव्हा येईल. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही ह्या प्रकल्पाबद्दल, माझ्याबद्दल नव्हे प्रकल्पाबद्दल जेव्हा सांगताय तेव्हा लोकांमध्ये जेव्हा उत्सुकता निर्माण होते तेव्हा हा प्रोजेक्ट लवकरात लवकर सफल होतो आहे. कारण येणारे आले की त्याच्यात सहभाग देणारे पण असतील. विषय पैशाचा नसतो. कोणी म्हटलं की मला माझं एक मॉडेल मी बनवलं आहे, तुम्ही इथे ठेवाल का? तर ते एक्झिबिशन सेंटर लवकरात लवकर सुरू करायचं आहे. तो माझा पहिला टप्पा आहे. त्याच्यामुळे आता काय आहे की नाही हे बघण्याची गरज नाही. तुम्ही आलात, तुमची फेरी फुकट जाईल का? बघा बाजूला काय सौंदर्य आहे, निसर्ग सौंदर्य. तुम्ही मला बघण्यासाठी येणाऱ्यांनी येऊ नये, निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी यावं. एक तर त्याच्या प्रेमात पडाल, नाही तर माझ्या प्रेमात पडाल. जे माझ्याकडे येणारे असतील ते माझ्या कर्तृत्वाच्या प्रेमात पडतील. माझ्या कर्तृत्वाच्या प्रेमात पडत नसतील तर या 100% निसर्गाच्या प्रेमात पडत असतील. थोडक्यात मला मॅडम एवढं सांगायचं आहे की निसर्गप्रेमी आणि विज्ञानप्रेमी या दोघांसाठी बरंच काही मी आतमध्ये करतो आहे. आपला साधारण प्रोजेक्ट जर इथून बघू शकाल तर साधारण वरच्या पट्ट्यात आहे. सर्वे नंबर 4623 मध्ये तो आहे तो प्रोजेक्ट. तर सर हा प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण होईल आणि ह्या प्रोजेक्टचा आनंद सर्वांना कधी घेता येईल? हा प्रॅक्टिकल प्रश्न मॅडम विचारला. कारण कोणतेही स्वप्न असलं तरी त्याला स्वप्नपूर्तीसाठी एक परफेक्ट टायमिंग असावं लागतं. प्रकल्पाच्या बाबतीत जर बोलायचं तर हा प्रकल्प माझ्या अंदाजाने आणि माझ्या नियोजनाप्रमाणे सर्वसाधारण 5 वर्षात पूर्ण होईल. आणि सरकारी यंत्रणेची जर साथ मिळाली, समाजातल्या प्रत्येक स्तरातील जर साथ मिळाली तर 5 वर्ष नाही लागणार, लवकरात लवकर पूर्ण होईल. सरकारी यंत्रणेचे बद्दल मला एवढं सांगायचं आहे, सरकारी काम आणि 6 महिने थांब ह्या उक्तीप्रमाणे जर काम करायला गेलं सरकारने तर ह्या प्रोजेक्टला 10 ते 20 वर्ष लागतील. पण सरकारने जर म्हटलं, सरकारी व्यवस्थेने, कारण बऱ्याच गोष्टींचे परवानग्या वगैरे लागतात, तर त्यासाठी जर परवानगी किंवा कुठचेही कागदपत्र, सरकारी काम फक्त 6 मिनिटे थांब अशा स्लोगनने जर हे काम झालं तर 100 आणि 100% मी बॉन्ड पेपरवर लिहून देऊ शकतो की 5 वर्षातच हा प्रोजेक्ट पूर्ण होईल. थँक्यू. धन्यवाद सर, तुमच्याशी बोलून खूप खरंच बरं वाटलं. आपल्या जिल्ह्यात हा सायन्स पार्क हा प्रोजेक्ट लवकरात लवकर होऊ दे अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. मॅडम, तुम्ही माझ्याशी संवाद साधला, हा तुम्ही नसून सगळ्या माझ्या व्ह्युअर्सनी माझ्याबद्दल ज्यांना कुतूहल आहे त्या सर्वांनीच संवाद साधला असं मी म्हणेन. आपला जो संवाद एवढ्या वेळची चालला आहे सायन्स पार्क म्हणजे मी म्हणतो आहे माझं स्वप्न आहे लोकांसाठी हा प्रकल्प आहे. तर हे बोलत आहे.
नुसत्या बोलण्यापेक्षा आपण त्याला जर एक प्रॅक्टिकल जोड दिली तर म्हणून मी एक सॅम्पल एक इथे उभं केलं आहे. थोडं टायनी हाऊससारखं आहे, थोडं कंट्रोल रूमसारखं आहे. म्हटलं तर सिक्युरिटी म्हणजे मल्टी यूज एवढ्याशा शेडचा मल्टी यूज कसा होऊ शकतो. तर मुळात आधी एक पाठी मी जे काय प्रतिकात्मक जे चित्र केलं आहे ते व्हिज्युअलायझेशनसाठी. कारण जेव्हा एखादं आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं असतं तेव्हा प्रतिमा शक्तीचा बऱ्यापैकी उपयोग होतो. म्हणजे आपण सतत ते जर बघत राहिलो तर ते पूर्णत्वास होतं. मला असं वाटतं की देशात अनेक शहरं आहेत, त्यांना स्मार्ट करण्याचा प्रयत्न चालला आहे. तर मी तर म्हणतो आहे बरीच स्मार्ट करताय, त्याच्यात सायंटिफिक शहरं असली पाहिजेत. म्हणजे वैज्ञानिक शहरं, म्हणजे तिथे गेल्यानंतर वेगळंच अशी काहीतरी उद्या ती टुरिझमसाठी पण त्याचा उपयोग होईल आणि टेक्नॉलॉजी तर अशी असावीत. म्हणून मला एक नेटवरून जे मिळालेलं आहे ते फक्त मी लावलं आहे. फर्स्ट एंट्री करताना मला एक समाधान वाटावं आणि मला काय करायचं आहे. तर पटकन मी आधी आल्यावर इथे बघतो आणि लोकंसुद्धा विचारतात, अरे असं करणार का? म्हटलं तर होईल असं सांगायला एक हे होतं. तर हे झालं एक व्हिज्युअल थेरपी मी त्याला म्हणतो. दुसरी गोष्ट आहे की इथे कोणत्या प्रकारचं आपण काय करू शकतो एवढ्याशा जागी. आता आपण जिथे बसलो आहे हा जो टायनी हाऊससारखा एक कन्सेप्ट केला आहे मी, अजून त्याला बरंच काम बाकी आहे. तर 10 फूट बाय 4 फूटमध्ये एवढं हे केलेलं आहे. तर ह्या 10 बाय 4 फूट म्हणजे साधारण एवढ्याशा पीसमध्ये अप अँड डाऊन यूज कसाही होऊ शकतो एवढ्याशा जागेमध्ये. तर त्याचं एक 15 दिवसात ह्याचं मॉडेल हे पूर्ण होतं आहे. म्हणजे इथे ज्या स्ट्रीट लाईट आहेत, इथे आपण स्ट्रीट लाईट लावतो जे सोलर कनेक्टेड असतील, इथे CC कॅमेरा असतील, ते कसे चालतील एवढ्याशा युनिटमध्ये. आणि बरंच काही आहे. म्हणजे मी आता सांगितलं ते मराठीत म्हणतो काय फेकतो आहे, तर त्याचं होऊ नये म्हणून मी आता जास्त काही सांगत नाही आहे. थोडी उत्सुकता तर ठेवली पाहिजे. कोणताही पिक्चर किंवा कोणत्याही प्रकल्पाबद्दल जास्त माहिती देणं पण अट्रॅक्शनसाठी मारक ठरू शकतो. जास्त माहिती उगाचही द्यायची नाही आहे. एक स्टेपने मी आधी दाखवते, हे बघा, हे तुम्हाला आवडलं तर तुम्ही कोऑपरेट करण्यासाठी. त्याच्यामुळे तिथे भौगोलिक परिस्थिती दाखवतो आहे, भविष्यात कसं असेल, कशा टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल त्याच्यासाठी आपण हे एक सॅम्पल म्हणून एक उभं केलं आहे. इथे छोट्याशा बॅटरीवर लाईटच्या म्हणजे रात्रीच्या वेळी लाईटीचा उजेड किती पडू शकतो हे सगळं टेक्नॉलॉजी, हे माझं प्रॅक्टिकल आहे. मगाचपासून आपण माझ्या स्वप्नांची बोललो, संवाद साधला, ती थिअरी होती. हे स्वप्नपूर्तीतलं एक हे प्रॅक्टिकल मॉडेल आहे. आम्ही सायंटिफिक ह्याच्यात मॉडेल म्हणतो. एक मॉडेल मी इथे उभं केलं आहे. नक्कीच तुमच्यासारखे इतरांनी इथे घेऊन